नमस्कार. आजच्या काळात लाखो करोडो लोक एआय वापरत आहेत. पण यात एक गंमत आहे बरं का. काही लोक एआय वापरूनही फार काही साध्य करू शकत नाहीत, तर दुसरीकडे काही जण आपलं काम तब्बल 10 पटीने वेगाने करत आहेत. असं का होत असेल? तर मग हा जो फरक आहे तो नक्की येतो कुठून? एकच तंत्रज्ञान पण परिणाम इतके वेगवेगळे कसं काय? चला आज यामागचं नेमकं कारण शोधूया. याचं उत्तर तसं खूप सोपं आहे. जगात ना 2 प्रकारचे एआय वापरकर्ते आहेत. पहिले सर्वसाधारण वापरकर्ते, जे एआय वापरतात तर खरं, पण त्यांना त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. आणि दुसरे आहेत पॉवर वापरकर्ते, जे याच एआयचा वापर करून आपलं काम तब्बल 10 पटीने जास्त वेगाने पूर्ण करतात. आणि या दोघांमधला जो मुख्य फरक आहे ना, तो आहे फक्त एआय वापरण्याच्या पद्धतीत, म्हणजेच कौशल्यात. आज आपण अशीच 5 शक्तिशाली कौशल्य जाणून घेणार आहोत, जी कोणालाही एक पॉवर युजर बनवू शकतील. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या कौशल्यापासून. हे आहे एआय सोबत संवाद साधण्याची कला, म्हणजेच त्याला योग्य सूचना देणं. एआयच्या दुनियेत आपण जी सूचना देतो ना, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट. आणि इथे एकच साधा नियम आहे. आपला प्रॉम्प्ट जेवढा स्पष्ट, एआयकडून मिळणारं उत्तर तेवढं जबरदस्त असतं. आता हा फरक बघा. जर एआयला सांगितलं की बिझनेसबद्दल काहीतरी लिही, तर ते काहीतरी साधाच उत्तर देईल. पण याउलट जर विचारलं की 50,000 रुपयांमध्ये भारतात सुरू करता येतील असे 5 छोटे व्यवसाय कोणते, बघा उत्तर किती कामाचं आणि नेमकं मिळालं. हीच तर आहे स्मार्ट प्रॉम्प्टिंगची कमाल. ठीक आहे, आता आपण पुढच्या 2 कौशल्यांकडे वळूया. ही कौशल्य एआयला आपल्या रोजच्या कामाचा आणि शिकण्याचा एक अविभाज्य भाग बनवतात. एआय फक्त कामाचं साधन नाहीये, तो आपल्या पर्सनल ट्युटरसुद्धा होऊ शकतो. विचार करा, समजा कोडिंग शिकायचंय. एआयला फक्त सांगायचं, मला पायथन अगदी सोप्या भाषेत शिकव. मग एआय तुम्हाला सगळं समजावून सांगेल, सोपी सोपी उदाहरणं देईल, सरावासाठी प्रश्नही देईल. म्हणजे एक शिक्षक जो 24 तास आपल्यासोबत आहे. आणि तिसरं कौशल्य आहे कामाचा वेग वाढवणं. एआयला आपला डिजिटल असिस्टंटच बनवून टाकायचं. एखादा प्रोफेशनल ईमेल लिहायचा असेल, सोशल मीडियासाठी काही कंटेंट बनवायचा असेल किंवा प्रेझेंटेशन तयार करायचं असेल, एआय हे सगळं चुटकीसरशी करतो. म्हणजे तासांचं काम अक्षरशः मिनिटात. चला आता बघूया शेवटची 2 कौशल्य. आणि ही फक्त कौशल्ये नाहीत, तर खरं तर या स्मार्ट लोकांच्या चांगल्या सवयी आहेत. इथे ना एक मोठी चूक होते. बरेच जण फक्त एकाच एआय टूलला धरून बसतात. पण जे पॉवर युजर्स असतात ते हुशारी दाखवतात. ते वेगवेगळ्या एआय टूल्सचं मिश्रण वापरतात. म्हणजे आयडियासाठी चॅटजीपीटी, मग त्या आयडियाचं डिझाईन बनवायला कॅनव्हा एआय आणि मग त्याचा व्हिडिओ बनवायला कॅपकट एआय. असं केल्याने जे काम होतं ते खूपच प्रोफेशनल दिसतं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एआय कितीही हुशार असला ना, तरी तो 100% बरोबर नसतो. तो सुद्धा चुका करू शकतो. म्हणूनच एक स्मार्ट युजर म्हणून एआयनी दिलेली कोणतीही माहिती वापरण्याआधी ती नेहमी तपासून बघणं, तिची खात्री करणं खूप गरजेचं आहे. ही सगळी कौशल्य शिकल्यानंतर आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो, जो भविष्यकाळातलं एक मोठं वास्तव आहे. आजच्या काळात एक वाक्य कायम लक्षात ठेवायला हवं. एआय आपली नोकरी घेणार नाही, पण जे लोक एआयचा वापर करतात ते एआय न वापरणाऱ्या लोकांना नक्कीच मागे टाकतील. त्यामुळे एआयला घाबरण्याऐवजी त्याला शिकून आपलंसं करणं हेच शहाणपणाचं आहे. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की एआय शिकण्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची? यावर विचार नक्की करा, कारण ह्या प्रश्नाचं उत्तरच आपलं भविष्य ठरवणार आहे.